चिकून चांगली स्थिर करतो रे पक्या चालू केली मागे उभा राहा स्थिर करतो रे भाऊ आलो अरे गोलू हे कोण चाललं जाईन ते एवढी फरशी टाकतो पहिले गोलू गोलू आला रे गोलू बॅटरी कोणाची घ्या रे 2 मिनिटं शांत इकडून कांदा अडी फरशी टाक पहिले 2 मिनिटं शांतता घ्या जरा तो अडी फरशी टाकतो ते फरशी पडली आहे ते फरशी हे मोबाईल घेता पुऱ्याचा दुसऱ्या पुऱ्याचा अरे चल रे रेडी घ्या आपला त्याचा दाखव रे व्हिडिओ पण बरोबर पकडून त्याला बोलू काढ बाई पकडतो ना नाही रे केवळ बिवाडू नको तो व्हिडिओ करतो आबा तरी दाखव ना पडेल ना त्याले जनावर खतरनाक आहे बोलू हा साधा आहे पण खतरनाक आहे हा हो साधा आहे पण चालू आहे ना व्हिडिओ पाटली का अरे बोलू नाही काही बी घ्या ते जे जनावर आहे बोलू दारूची तर नमस्कार मित्रांनो मी सर्वमित्र कलिकेत साळुंके ज्येष्ठ कॉलनीमध्ये चिनाल गावातील या वाड्याचं काय नाव आहे शेवाडा कॉमन ट्रिंकेट जातीचा साप आहे मित्रांनो या सापाचं नाव मराठीमध्ये तस्कर म्हणून ओळखलं जातं आणि एकदम टफ साईज आहे हा साप मिळतो तर शक्यतो एवढाच मिळतो आणि मराठी इंग्लिशमध्ये याचं नाव कॉमन ट्रिंकेट स्नेक पूर्ण बिनविषारी साप आहे मित्रांनो सहसा अतिशय लाजाडू असतो सहसा तर चावत नाही पण हा थोडासा मला ॲग्रेसिव्ह वाटतोय त्यामुळे मी थोडंसं याला सांभाळून पकडण्याचा प्रयत्न करतोय नाहीतर हा साप तर इतका लाजाडू असतो मित्रांनो की शक्यतो लवकर बाईट नाही करत पण हा थोडा ॲग्रेसिव्ह वाटतोय तर याची तुम्ही ओळख पाहू शकता त्रिकोणी आकाराचं तोंड असतं मित्रांनो थोडसा जवळ अरे पुढे ना हे त्रिकोणी आकाराचं तोंड असतं मित्रांनो त्या तोंडाच्या मागे 2 काळ्या कलरच्या रेषा असतात आणि हलकेचे चेक्स ब्राऊन कलरचे व्हाईट कलरचे हिरवे पांढरे चेक्स अर्ध्यापर्यंत असतात तुम्ही पाहू शकता अर्ध्यापर्यंत चेक्स आहे आणि अर्ध्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत हे तुम्ही पाहू शकता सेंटरला हिरवा कलर असतो हिरवा पोपटीसर कलर असतो आणि साईडने आणि इकडच्या साईडने पण ब्लॅक हलकासा ब्राऊन कलर असतो अशी या सापाची ओळख आहे मित्रांनो तुम्ही परत एकदा याचं जवळून पाहू शकता या सापाला कॉमन ट्रिंकेट जातीचा साप आहे मित्रांनो अतिशय गरीब जातीचा असतो सहसा लवकर बाईट नाही करत पण हा थोडासा मला ॲग्रेसिव्ह वाटतो आहे पूर्ण बिनविषारी साप आहे मित्रांनो तर याला आपण सुरक्षितरित्या आता रेस्क्यू केला आहे आणि या सर्व लोकांचे खूप खूप अभिनंदन की यांनी या सापाला मारलं आणि याला जीवनदान दिलं नाही लहानी वाटली रे ना लहानी ते इकडची झाली खोली सांग दे बरे झाकण आणि त्याच्यात दे खोली दे ना रे बेटा चावतो ना नाही नाही असं नाही कितला नाट बाय हातातून कितला सरकताय तो हा
तर पाहू शकता मित्रांनो, आता त्याला शांत झाला तो. जेव्हा मी पकडला तेव्हा ॲग्रेसिव्ह होता भरपूर. आता शांत झाला म्हणून मी त्याला इथला फ्री हँडलिंग आता हातावरती पण पकडू शकतो. आता सहसा लवकर बाईट नाही करणार, पाहू शकता हे जरा जवळ. परत एकदा तुम्ही याची ओळख पहा. त्रिकोणी आकाराचं तोंड असतं. तोंडाच्या मागे व्हाईट कलरच्या 2 रेषा, त्याच्या मागे हलकेसे चेक्स ब्राऊन कलरचे, व्हाईट कलरचे, काळ्या कलरचे, अर्ध्यापर्यंत, अर्ध्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत तुम्ही पाहू शकता पोपटी कलरची पट्टी, हलकासा हिरवा कलर आणि साईडने ब्राऊन, इकडनं ब्राऊन, हलकासा काळ्या कलरची पट्टी टोकापर्यंत असते. अशी या सापाची ओळख आहे मित्रांनो. अतिशय गरीब साप आहे, सहसा चावत नाही आणि जरी चावला चुकून तरी पेशंटला काहीच नाही होणार, दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज नाही. पण मग कसं असतं मित्रांनो की हे जे साप असतात हे बेंडकोया खातात, उंदीर खातात, पाण्यातले छोटे छोटे किडे मकोडे खातात. तर यांच्या जे दातात बॅक्टेरिया आहे ते आपले जिथे आपल्याला ते बाईट करतात तर आपल्याला त्या जखम होऊ शकते, मोठं काहीतरी ते जखम पिचळू शकते. त्यामुळे दवाखान्यात जाऊन नाही काही अँटीव्हेनम घ्यायची गरज नाही, फक्त एक टीडीचं इंजेक्शन मारून घ्यायचं आणि ते जखम थोडीशी धुवून पट्टी वगैरे तिला करून घ्यायची. नाही समजलं तर जवळच्या सर्पमित्राला कॉल करायचं की मला असा साप बाईट झालाय. सर्पमित्र तुम्हाला, मी असो कोणी दुसरा असो, नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला कोणत्या सापाने बाईट केला आहे, तुम्ही काय केलं पाहिजे. तर याला आपण सुरक्षितरित्या आता बरं पॅक करू आणि पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये रिलीज करू. नाही ना मी त्याला रिपोर्ट देणं वळतून फॉरेस्ट वाले त्याने काही निघणार तो. त्याला थंडा निघाला. आता कोणी पकडलं तर करणार नाही आहे का, कोणाची इच्छा पकडण्याचं कोणालाच करणार नाही काही. त्याला फॉरेस्ट वाले रिपोर्ट देणं पडतो. इथले आणले नाही इथले सोडतो आहे, रिपोर्ट देणं पडतो. परवा दिवशी मध्ये निघालणार आहे. हो, अरे आज सकाळी लागेल पकडली. ते जनावर आहे खतरनाक बोलू ते त्या रोजी पुढे. केलं त्या घरात. धन्यवाद मित्रांनो, माझं युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र कल्पेश साळुंके नावाने. माझं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. धन्यवाद.